तुम्ही कधी या पद्धतीने गवार ठेचा ट्राय केला आहे का? नसेल केला तर नक्की ट्राय करा। तर इथे मी घेतलेला आहे गवारीच्या शेंगा 1 पाव, छान खुडून घ्यायच्या आहेत आणि मग धुवून स्वच्छ मस्त पाण्यामध्ये त्याला उकळत ठेवायचे आहे। पाण्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आणि एक 7 ते 8 मिनिटे त्याला शिजवून घ्यायचे आहे। शेंगा जर बारीक असतील कोवळ्या तर त्या लवकरही शिजतील, थोड्याशा जाड असतील तर थोडा वेळ लागेल। तर इथे शेंगा शिजेपर्यंत आपण ठेचा तयार करून घेऊया। त्यामध्ये घेऊया लसण, हिरवी मिरची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान ठेचा बनवून घ्यायचा आहे त्याचा। शेंगा शिजल्यानंतर त्यातलं पाणी ओतून द्यायचं आहे आणि त्यामध्ये दुसरं पाणी टाकून छान घट्ट अशा पिळून घ्यायचं आहे ते पूर्ण पाणी, त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाहीये। तर इथे मी आता कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकलेली आहे मोहरी, त्यानंतर तयार करून घेतलेला ठेचा टाकायचा आहे। ठेचा छान फ्राय करायचा आहे मस्तपैकी आपल्याला, जेणेकरून मिरचीचा आणि लसणाचा कच्चापणा जो आहे तो निघून जाईल, इथपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर टाकायचे आहे इथे गवार आणि गवार सुद्धा 3 ते 4 मिनिटे छान फ्राय करून घ्यायची आहे। थोडंसं त्यामध्ये मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे, कारण की आपण ठेच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि शेंगामध्ये जे टाकलं होतं ते तर पूर्णच निघून गेले। त्यामध्ये तुम्हाला गरज वाटल्यास थोडंसं टाकून घ्या। त्यानंतर कोथिंबीर टाका आणि छान त्याला अगदी मिनिटभर परतून घ्या परत, आणि मस्तपैकी असं इथे गवार ठेचा तयार आहे। खूपच भारी लागते, एकदा खरंच नक्की ट्राय करा। भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि खूपच झटपट होते ही रेसिपी आणि टेस्टी सुद्धा तेवढीच लागते। चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।